तुम्हाला सुद्धा पालकची भाजी आवडत नसेल तर एकदा ह्या पद्धतीने पालकची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. पनीरची भाजी सुद्धा विसरून जाल, इतकी सुंदर आणि चमचमीत अशी ही भाजी बनवून तयार होते. कोणतेही वाटण न करता आपण ही भाजी बनवलेली आहे, त्यासाठी अतिशय झटपट बनवून तयार होते. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. सुरुवात करूया. तर ही भाजी बनवण्यासाठी इथे आपल्याला पालक लागणार आहे. पालक इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. एक पालकाची जुडी इथे मी वापरलेली आहे. पालकाची पानं निवडून घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहेत. धुवून घेतल्यानंतर आता ही पालकाची पानं आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहेत. इथे आपल्याला ही पालक बॉईल वगैरे करायची नाहीये, डायरेक्टच ही पानं आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. पालकाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, पण पालक जेवढी जास्त ठेवाल तेवढी भाजी चविष्ट अशी बनून तयार होते. तर इथे मी संपूर्ण पालकाची पानं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत. त्यासोबतच यामध्ये आपल्याला 7 ते 8 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि सोबतच 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. ह्या तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत, त्यासाठी मी 2च वापरल्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 1 कप भरून बेसन घालायचं आहे. बेसन घेत असताना कपामध्ये छान असं दाबून भरून घ्यायचं, म्हणजे अंदाज अगदी परफेक्ट लागतो. बेसन घातल्यानंतर अगदी पाव कप यामध्ये पाणी घालायचे. खूप जास्त पाणी घालायचं नाही, कारण पालकमध्ये खूप जास्त पाण्याचं प्रमाण असतं, त्यामध्येच आपलं इथे बॅटर बनवून तयार होते. सोबतच यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला फिरून छान असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. मिक्सरला अशा पद्धतीने बॅटर तयार केलं की अतिशय झटपट अशी भाजी बनवून तयार होते. खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाहीत किंवा खूप जास्त भांडी सुद्धा भरत नाहीत. तर इथे मी मिक्सरला ह्याचं बॅटर तयार करून घेतलं. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, रिबिन कन्सिस्टन्सीचं इथे आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे. खूप जास्त खायचा सोडा घालायचा नाही, फक्त हे जे वड्या बनवणार आहोत आपण त्या अगदी सॉफ्ट बनवून तयार व्हाव्यात म्हणून अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे आणि एकाच डायरेक्शनने फिरून छान असं मिक्स करून घ्यायचंय. मिक्स करून घेतल्यानंतर याला आपण तेल लावून ग्रीस केलेल्या प्लेटवरती काढून घेऊया. तर इथे मी ढोकळ्याची प्लेट घेतलेली आहे, त्याला तेलाने छान असं ग्रीस करून घेतलं. त्यानंतर संपूर्ण बॅटर या प्लेटमध्ये इथे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि छान असं टॅप टॅप करून घ्यायचंय. आता हे आपण वाफवून घेणार आहोत आणि ह्या पालकाच्या वड्या वाफवण्यासाठी इथे मी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे आणि फक्त 15 मिनिटे आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. झाकण लावून घेऊया आणि 15 मिनिटे आपण याला वाफवून घेऊया. वड्या वाफवून तयार होत आहेत तोपर्यंत आपण भाजीची पुढची तयारी करून घेऊया. भाजी तयार करण्यासाठी इथे आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचंय. त्यासाठी इथे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा रफली चॉप करून घालायचा आहे. 1 ते 1.5 इंच आलं घालायचं आहे. 10 ते 15 लसूण पाकळ्या, 1 ते 2 हिरव्या मिरच्या घालून मिक्सरला छान याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तिथे पहा इथे मी कांद्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. एकीकडे आपण कांद्याची पेस्ट तयार करून घेतली, तोपर्यंत जे आपण वड्यांचं मिश्रण वाफवायला ठेवलं होतं ते सुद्धा छान असं वाफवून झालेलं आहे. एखादी टूथपिक किंवा चाकूच्या साहाय्याने चेक करून पाहायचं, आतमध्ये जर ओलसर नसेल तर समजायचं इथे आपल्या वड्याचं मिश्रण एकदम छान असं वाफवून झालंय. थंड करून घ्यायचंय आणि त्यानंतर याचे वडे कट करून घ्यायचे आहेत. साधारण आपण पनीरचे क्यूब्स असतात त्याच पद्धतीने याला कट करून घेऊया, म्हणजे भाजी बनवल्यानंतर मुलांना समजणार नाहीये की ती पालकाची भाजी खातात का पनीरची भाजी. तर इथे पहा इथे मी संपूर्ण वडे जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत. छान असं एकसारख्या आकारामध्ये वड्यांचे साईज कट करून घेतलेले आहेत, म्हणजे छान असे पनीर सारखे दिसायला लागतात. हे पहा अगदी मस्त सॉफ्ट असे हे पालकचे वडे बनवून तयार झालेले आहेत. आता याला जर तुम्हाला असंच खायचं असेल तर थोडासा जिरे मोहरी कढीपत्त्याचा तडका देऊन सुद्धा खाऊ शकता, तसे सुद्धा खूप सुंदर लागतात. पण आज मी तुम्हाला याची भाजी दाखवणार आहे, तर त्यासाठी इथे आपण भाजी कशी बनवायची ते पाहून घेऊया. तर वडे कट करून घेतले, आता आपण भाजी तयार करून घेऊया. गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घालायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. त्यानंतर तेल गरम झालं का छानपैकी त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे, जिरे घालायचे. जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर सुरुवातीला जी आपण कांदा अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट बनवली होती ती तेलामध्ये घालायची आहे. तेलामध्ये कांद्याची पेस्ट घालत असताना थोडंसं काळजीपूर्वक घालायचे, कारण कांद्यामध्ये खूप जास्त पाण्याचं प्रमाण असतं. तेलामध्ये पेस्ट घातल्यानंतर त्याचे शिंतोडे अंगावर उडायला लागतात, त्यासाठी गॅसची फ्लेम कमी करायची आणि कांद्याची पेस्ट घालायचे. कांद्याची पेस्ट हलकीशी परतून घेतली, त्यानंतर त्यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं सुद्धा घातली, म्हणजे कांद्यासोबत ते सुद्धा छान असे परतले जातील. तर 1 ते 2 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता कांदा छान असा सोनेरी रंगावरती परतून झालेला आहे. कांदा परतल्यानंतर यातून तेल सुद्धा सेपरेट व्हायला लागतं. यावेळी इथे आपल्याला
टोमॅटोची प्युरी घालायची आहे. तिथे मी 2 मिडियम साईजचे टोमॅटो घेतले, त्यातल्या बिया काढून त्याची मिक्सरला प्युरी वाटून घेतलेली आहे. तीच टोमॅटोची प्युरी आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि ते सुद्धा छान असं या कांद्यासोबत परतून घ्यायचंय. कांदा आणि टोमॅटोला छान असं तेल सुटायला लागलंय. तेल सुटायला लागल्यानंतर आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले ॲड करून घेऊया. त्यामध्ये इथे मी 1 चमचा हळद घातली, 1 चमचा इथे मी काळा मसाला घातलेला आहे. हा घरगुती काळा मसाला आहे. तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा कुठलाही गरम मसाला सुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर इथे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा धने पावडर घातली आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. संपूर्ण भाजीसाठी लागणारं मीठ मी इथेच घातलेलं आहे, म्हणजे हे मसाले अगदी छान असे लवकर परतले जातात. वडे बनवताना सुद्धा आपण त्यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्या अंदाजानेच आपल्याला भाजीमध्ये सुद्धा मीठ घालायचं आहे. संपूर्ण कोरडे मसाले पुन्हा एकदा परतून घेतलेले आहे. कोरडे मसाले परतल्यानंतर फक्त 2 मिनिटासाठी यावरती आपल्याला झाकण लावायचं आहे. गॅसची फ्लेम कमी करायची, नाहीतर मसाले करपू शकतात. झाकण लावून 2 मिनिटे वाफ काढून घेतली. पाहू शकता मसाल्याला किती छान असे तेल सुटायला लागलेलं आहे. अशा पद्धतीने तेल सुटायला लागलं की भाजीला सुद्धा चव खूप सुंदर येते आणि मसाले अगदी व्यवस्थित असे भाजले जातात. आता यामध्ये आपण पाणी ॲड करून घेऊया. आता तुम्ही तुमच्या गरजेनुसार यामध्ये पाणी ॲड करून घेऊ शकता. इथे मी साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे, कारण जे आपण पालकाची वडी बनवलेली आहेत ते सुद्धा आपल्याला यामध्ये बॉईल करून घ्यायचे. त्यामुळे रस्सा थोडासा घट्ट होऊ शकतो. त्यासाठी सुरुवातीला जो रस्सा आहे तो थोडासा पातळच ठेवायचा. तर आता यावरती आपण झाकण लावूया आणि मंद आचेवरती एक 10 ते 12 मिनिटे आपल्याला हा रस्सा शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे याला छान असं तेल सुटेल किंवा यावरती छान अशी तर्री येईल. आणि इथे तुम्ही पाहू शकता 10 ते 12 मिनिटानंतर रस्सा छान असा दाटसर झालेला आहे आणि यावरती तर्री सुद्धा खूप सुंदर आलेली आहे. रस्सा इथे आपल्याला मंद आचेवरती सुरुवातीला शिजवून घ्यायचंय, कारण पालकाची वडी ॲड केल्यानंतर याला आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाहीये. तर इथे या स्टेजला आपण पालकाच्या ज्या वड्या बनवल्या होत्या त्या वड्या ॲड करून घेऊया आणि सोबतच 1 चमचा कसुरी मेथी सुद्धा ॲड करायची आहे. कसुरी मेथी ॲड केल्यामुळे या भाजीला अप्रतिम अशी चव येते. त्यासाठी असेल तर नक्की घाला, नसेल तर इथे तुम्ही कोथिंबीर वापरली तरी देखील चालणार आहे. पालकाच्या वड्या घालून छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि फक्त 1 मिनिटासाठी यावरती झाकण लावून फक्त 1 बॉईल आपल्याला इथे काढून घ्यायचे. खूप जास्त शिजवायचं नाही. तुम्ही जर याला खूप जास्त शिजवले तर ह्या ज्या आपण पालकाच्या वड्या यामध्ये घातलेल्या आहेत त्या रस्स्यामध्ये विरघळू शकतात. त्यासाठी खूप जास्त शिजवायचं नाही. फक्त 1 उकळी काढून घ्यायचे. त्यानंतर सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पाहू शकता अप्रतिम अशा चवीची इथे आपली पालकाची भाजी बनवून तयार झालेली आहे. खूप जास्त पातळ करायची नाही किंवा खूप जास्त घट्टही करायची नाही. मिडियम कन्सिस्टन्सीची इथे आपल्याला भाजी तयार करून घ्यायची आणि तुम्ही पाहू शकता भाजी किती सुंदर अशी बनवून तयार झालेली आहे. पनीरची भाजी सुद्धा तुम्हाला आवडणार नाही. ह्या भाजीची चव इतकी सुंदर लागते. जे लोक पालकाची भाजी खात नाहीत त्यांना सुद्धा ही भाजी खूप जास्त आवडणार आहे. इतकी मस्त चमचमीत भाजी बनवून तयार होते. तुम्ही सुद्धा माझ्या ह्या पद्धतीने ही पालकाची भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. तर पुन्हा भेटू मस्त अशा एका छानशा रेसिपी बरोबर. धन्यवाद.